हाय हॅलो नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं काल काय ऐकलं ते खरंय का या नव्या कोऱ्या सेगमेंटमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आम्ही आलो काळा घोडा फेस्टिवलला आणि आमच्याबरोबर आहे दीप्ती लेले. आता दीप्ती लेले आमच्याबरोबर आहे तर आम्ही असंच तर तिला सोडणार नाही आहोत, त्यामुळे म्हटलं हा सेगमेंट झालाच पाहिजे. तर तुला थोडक्यात मी गेम समजावून सांगते. तुझ्याकडे खरी बातमी आणि खोटी बातमी असे 2 बोर्ड्स आहेत. येस, आमच्याकडे तुझ्याबद्दल काही बातम्या आल्यात इंटरेस्टिंग. ओके. आणि तर तुला ती बातमी सांगायची खरी आहे की खोटी आहे. जर खोटी असेल तर का खोटी आणि जर खरी असेल तर का खरी. आर यू रेडी? रेडी. ओके. तर पहिली बातमी अशी आहे, दीप्ती शाळेत असताना फारच अभ्यासू आणि शांत मुलगी होती. खोटी. मी अजिबातच शांत वगैरे नव्हते. इनफॅक्ट शाळेत असताना बोलणाऱ्या मुली असं जेव्हा बोर्डवर लिहिलं जायचं तेव्हा पहिलं नाव माझं असायचं, बोलणाऱ्या मुली दीप्ती लेले. आणि एक असा प्रसंगही घडलेला आहे की मी ॲब्सेंट होते त्या दिवशी, पण इतकी सवय लागली होती क्लास मॉनिटरला की बोलणाऱ्या मुली दीप्ती लेले, मी नसतानाही माझं नाव लिहिलेलं आहे. सो यू कॅन इमॅजिन की मी शांत वगैरे दूरपर्यंत संबंध नाही आहे. ओके. तर दुसरी बातमी अशी आहे की दीप्ती प्रवीण तरडेंची उत्तम मिमिक्री करू शकते. उत्तम वगैरे माहित नाही, पण हां, म्हणजे कारण ती सगळ्यांनाच येते आणि त्यांची युनिक स्टाईल आहे ऑफकोर्स, त्यामुळे सगळेच करतात. सो या खरी बातमी. याच्यावरून मला तुला सांगायचं आहे, मी तुझी एक इंटरव्ह्यू पाहिली होती ज्यात तू प्रवीण तरडेंची ऍक्टिंग करून दाखव. थोडक्यात असं काय, आता तुला खरी बातमी जर सांगायची आहे तर तू कसं सांगशील प्लीज? ही बातमी खरी आहे, मी सांगतो तुम्हाला, ही बातमी 100% खरी आहे. क्या बात आहे, वा वा वा, कमाल. म्हणजे तर तिसरी बातमी अशी आहे, दीप्तीला पुण्यापेक्षा जास्त मुंबई आवडते. खरी बातमी. कारण मुंबईत मी काम करण्यासाठी आले होते आणि भरपूर काम मिळालं, सो मला मुंबई भयंकर आवडते. आणि इथे एक अशी वर्क वाईब आहे, यु नो. पुण्यात गेलं की मी आपोआप रिलॅक्स होते. मी म्हणजे आराम करण्यासाठी पुण्यात जाते, कामासाठी मुंबई. येस येस, कामासाठी मुंबई इज दी बेस्ट सिटी आणि खूप ॲक्सेप्टन्स आहे या सिटीमध्ये मला असं, त्यामुळे मला मुंबईची वाईब खूप आवडते. येस. चौथा प्रश्न असा आहे, दीप्तीने एकदा तिच्या फॅनला मी दीप्ती लेले नाही असं म्हटलं होतं चक्का. हो. हो, एकदा नाही, मी ॲक्च्युली हे मी बऱ्याचदा केलं आहे की कारण मला 2-3 रिझन्स असतात. कधी कधी मी इतक्या भयंकर अवतारामध्ये असते की मला लाज वाटते सांगायला की हो मी ती आहे, किंवा कधी कधी मी खूप घाईत असते, किंवा कधी कधी मला कंटाळा आलेला असतो पुढच्या प्रश्नांचा, म्हणून मी आधीच सांगते की नाही ती तर मी नाहीच आहे, टू अवॉइड फर्दर क्वेश्चन्स. पण असा काही किस्सा घडलाय का की चक्क तू म्हणलीस की नाही म्हणून? हो, एक ट्रेनमधलाच किस्सा सांगेन मी. आज मी ट्रेनने आले, सो तुम्हाला ट्रेनचा किस्सा सांगते की मी अशीच ट्रेनमध्ये बसले होते आणि शेजारची मुलगी माझ्याकडे सतत बघत होती आणि मग फायनली तिने गुगल केलं आणि मग तिची खात्री पटली की ती मीच आहे वगैरे. मग तिने मला विचारलं की लगोरीमध्ये, तेव्हा माझी सिरियल चालू होती, लगोरीमधली रुजुता ना, ओ वाव, नाईस मीटिंग यू वगैरे असं सगळं. म्हणलं नाही मी नाही येते असं मी तिला सांगितलं, कारण मला खूप कंटाळा आलेला तेव्हा बोलायचा, मी खूप दमले होते. मग स्टेशन आलं आणि मी निघाले तिकडनं आणि ट्रेनच्या इथे त्या दाराच्या इथे मी जाऊन उभी राहिले. तर तेव्हा मी एक अंगठी घालायचे, रुबी असायचं माझ्या हातात कायम. तर त्याच्यावरनं तिने ओळखलं आणि ती म्हटली नाही मला माहिती आहे तुम्हीच आहात त्या, म्हणून मी अंगठी ओळखते असं ती बोलली. मी त्यानंतर मागे पाहिलंच नाही आणि मी उतरून निघून गेले स्टेशनवर, मागे नाहीच पाहिलं अजिबात तिच्याकडे. आय वॉज सो एम्बॅरेस्ड. आणि हेच मला असं वाटतं आपल्या फॅन्स म्हणजे जे अभिनेत्री आहेत त्यांचं खूप क्यूट असं, म्हणजे मी असा अतरंगीपणा करते कधी कधी, त्याबद्दल सॉरी. तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की टिश्यू पेपर शिवाय
दीप्ती जगूच शकत नाही. हो. मला सगळीकडे मी कुठेही गेले माझ्याबरोबर टिश्यू पेपर्स असतात. माझी बॅग असेल, माझ्या घरात तर ठिकठिकाणी म्हणजे हात असा गेला की टिश्यू पेपर असायला पाहिजे. मला इतके टिश्यू पेपर लागतात. सो येस, म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने एकदा माझं कॅरिकेचर बनवलं होतं की असा अख्खा टिश्यू पेपरचा असा डोंगर आणि त्याच्यावर मी बसली आहे असं. मी तर जाम एन्जॉय केलं आणि मला असं वाटतं तुम्ही पण एन्जॉय करणारच आहात. दीप्ती तुला तर आवडलं? येस येस, खूप मजा आली. आधी मला जरा टेन्शन आलं होतं की बापरे आता काय विचारणार, बट इट वॉज फन, मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू.